थँक्यू. या वेळेमध्ये आपण सर्वांनी आपले डोळे बंद करू आणि आपण प्रार्थनेद्वारे आजची भक्ती सुरुवात करू. आपण सर्वांनी आपल्या मनामध्ये प्रार्थना करू शकता. आपल्या जीवनामध्ये ज्या काही गोष्टी केलेल्या आहेत, जे परमेश्वराचं प्रेम आपल्यावरती आहे, जे परमेश्वराची कृपा आणि दया आपल्यावरती आहे, त्या सर्व गोष्टी आठवून परमेश्वराने दिलेले अनुग्रह धन्यवाद देतो. प्रभुदेवा तुझी स्तुती करतो, कारण प्रभुदेवा तू महान आणि अद्भुत असा परमेश्वर आहेस. प्रभुदेवा तू राजांचा राजा, तू प्रभूंचा प्रभू आहेस. प्रभुदेवा आजचा दिवस दिला आणि परमेश्वरा ही सकाळची आम्ही तुझी भक्ती आराधना करावी, आम्ही प्रभुदेवा मंदिरामध्ये यावं आणि तुझी स्तुती करावी, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रभुदेवा इथं उपस्थित असलेल्या प्रत्येक व्यक्तीला प्रभुदेवा तुम्ही सहाय्य केलं, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. जे येण्याच्या मार्गावरती असतील त्यांचे मार्ग मोकळे कर. पवित्र आत्मा प्रत्येकाला तू प्रेरणा दे. पवित्र आत्मा प्रत्येकाला तू सहाय्याने मदत कर. सर्व अडखळ रुकावट आम्ही येशूच्या नामामध्ये धमकावून लावतो. प्रभुदेवा प्रत्येकावरती तुझी कृपा असू द्या. विशेष आम्ही प्रार्थना करत आहे नांदेडमध्ये परमेश्वरा आणि पूर्ण देशभरामध्ये ज्या ज्या ठिकाणी भक्ती आराधना चालू होत आहे, ती सर्व भक्ती आराधना प्रभुदेवा तुम्ही आशीर्वादित करा. प्रत्येक मंडळीमध्ये तुझं सानिध्य, तुझी उपस्थिती असू दे. आणि याची प्रार्थना भक्ती परमेश्वरा प्रत्येक विश्वासणाऱ्यांसाठी तुम्ही आशीर्वादाची करा. धन्यवाद देतो. पुन्हा एकदा प्रभुदेवा ही सुंदरशी वेळ दिली तुझी आराधना करण्यासाठी, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. आम्हा प्रत्येकाचा ताबा आम्ही तुमच्या महान हातामध्ये देऊ. प्रार्थना येशूच्या नावात करतो म्हणा एका पित्या. आमेन आमेन. हालेलुया. आपण उठून उभा राहू आणि उभा असताना आपण एक स्तोत्र संहिताचं वाचन करणार आहोत. स्तोत्र संहिता 16 अध्याय. स्तोत्र संहिता याचा 16 अध्याय आपण एकत्र त्याचं वाचन करू. स्तोत्र संहिता 16 अध्याय. हे देवा माझे रक्षण कर, कारण मी तुझा आश्रय धरला आहे. मी परमेश्वराला म्हटले, तूच माझा प्रभू आहेस. माझ्या पुरते मला तुझ्या पुरते मला सुख नाही. पृथ्वीवरील पवित्र जन हेच श्रेष्ठ होत. त्यांच्या ठाई माझा सगळा संतोष आहे. जो परमेश्वराला सोडून अन्य दैवतांच्या भजनी लागतात, त्यांना पुष्कळ दुःखे होते. ते रक्तमय पेयार्पणे अर्पितात, तशी मी अर्पिणार नाही. मी त्यांच्या दैवतांची नावे उच्चारणारही नाही. परमेश्वर माझ्या वतनाचा व प्याल्याचा वाटा आहे. माझा वाटा सांभाळणारा तूच आहेस. माझ्यासाठी मापन सूत्रे रमणीय स्थानी पडली आहेत. माझे वतन माझ्या मनाजोगे आहे. परमेश्वराने मला बोध केला आहे, त्याचा मी धन्यवाद करतो. माझे अंतर्यामीही मला रात्री शिक्षण देते. मी आपल्या पुढे परमेश्वराला नित्य ठेवले आहे. तो माझ्या उजवीकडे आहे, म्हणून मी ढळणार नाही. म्हणून माझे हृदय आनंदित झाले आहे. माझा आत्मा उल्हासतो. माझा देहही सुरक्षित राहतो, कारण तू माझा जीव अधोलोकात राहू देणार नाहीस. तू आपल्या भक्तास पूजण्याचा अनुभव येऊ देणार नाहीस. जीवनाचा मार्ग तू मला दाखवशील. तुझ्या सानिध्यात पूर्णानंद आहे. तुझ्या उजव्या हातात सौख्ये सदोदित आहेत. आणि 8वं वचन वाचत आहोत पुन्हा एकदा. मी आपल्या पुढे परमेश्वराला नित्य ठेवले आहे. तो माझ्या उजवीकडे आहे, म्हणून मी ढळणार नाही. जेव्हा आपण आपल्या जीवनामध्ये परमेश्वराला आपल्या जीवनामध्ये प्रथम स्थान देतो, आपल्या सोबत त्याला ठेवतो, तेव्हा परमेश्वर इथं सांगत आहे की मी ढळणार नाही. देवाचा सेवक सांगत आहे की परमेश्वर जर माझ्या सोबत आहे तर मी ढळणार नाही. माझा देहही सुरक्षित ठेवतो. आपलं शरीर, आपलं जीवन परमेश्वर तो सुरक्षित ठेवतो. वाचलेलं स्तोत्र आपण या सर्वांसाठी आशीर्वादित करू. या वेळेमध्ये आपण उपासना संगीत याचं 33 नंबरचं गीत आपण गाणार आहोत. आणि ईश्वराची दया किती ह्या गतीचा लागेना हे गीत गाऊ आणि आपण प्रभूची स्तुती करणार आहोत. न्याय
काही लागेना केवढा तो कनवाळू माणसांना कळेना. खूप सुंदर बोल आहेत की देव ममताळू आहे. देव आपल्यावरती खूप ममता करतो. देव आपल्यावरती खूप प्रेम करतो आणि त्याच्या प्रेमाचा त्याच्या ममतेचा आपल्याला अंत लागू शकत नाही, इतका तो आपल्यावरती प्रेम करतो. म्हणून ते चरण दाबू आणि पुन्हा एकदा परमेश्वराची स्तुती करू. देव खरा ममताळू अंत काही लागेना, केवढा तो कनवाळू माणसांना कळेना. देव खरा ममताळू अंत काही लागेना, केवढा तो कनवाळू माणसांना कळेना. देव बोले प्रेमे पार, ताकी माझ्या परिवार, ताकी माझ्या परिवार. देव बोले प्रेमे पार, ताकी माझ्या परिवार, ताकी माझ्या परिवार. थँक यू लॉर्ड, थँक यू जीसस. धन्यवाद देतो परमेश्वरा. प्रभुदेवा तू खूप ममताळू परमेश्वर आहेस. प्रभुदेवा तू आमच्यावरती अत्यंत प्रेम करणारा परमेश्वर आहेस. प्रभुदेवा याचं प्रमाण आहे की प्रभुदेवा आज आम्ही जिवंत आहोत आणि प्रभुदेवा तुझ्या मंदिरामध्ये येऊन तुझी आराधना करत आहोत. प्रभुदेवा तू आम्हाला चांगल्या प्रकारे सांभाळलेला आहेस. प्रभुदेवा तू आमच्या सर्व गरजा भागवलेल्या आहेस. प्रभुदेवा तू आम्हाला आरोग्यामध्ये ठेवलेला आहेस. प्रभुदेवा आमच्या सर्व पापातून तू आम्हाला मुक्त केलेला आहेस. तू आम्हाला प्रभुदेवा तुझं पवित्र याजक बनवलेला आहेस. धन्यवाद देतो तुझ्या दयेसाठी, तुझ्या कृपेसाठी आम्ही तुला धन्यवाद देतो परमेश्वरा. येशू तुझी स्तुती करतो, प्रशंसा करतो. थँक्यू लॉर्ड. धन्यवाद देतो. सर्व आदर महिमा गौरव तुमच्या नावाला देऊन प्रार्थना येशूच्या नावात करतो. आमेन, आमेन. आज का दिन यहोवाने बनाए. हे गीत गाऊ आणि पुन्हा एकदा परमेश्वराची स्तुती करू. आज का दिन
दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो। आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो। आता हूँ तेरे पास, मुझको है तुझसे आता हूँ तेरे पास, मुझको है तुझसे मुझको कबूल कर ले, पापों से शुद्ध कर ले, मुझको कबूल कर ले, पापों से शुद्ध कर ले। आज का दिन यहोवा ने बनाया है, अब उसमें आनंदित हो, आनंदित हो। आज का दिन यहोवा ने बनाया है, अब उसमें आनंदित हो, आनंदित हो। प्रभु को महिमा मिले, चाहे वो मेरा अपमान। प्रभु को महिमा मिले, चाहे वो मेरा अपमान। वह बड़े मैं घटूं, रहे उसी का ध्यान। वह बड़े मैं घटूं, रहे उसी का ध्यान। आज का दिन यहोवा ने बनाया है, अब उसमें आनंदित हो, आनंदित हो। आज का दिन यहोवा ने बनाया है, अब उसमें आनंदित हो, आनंदित हो। स्तुति प्रशंसा करे, क्यों ना कुछ होता रहे। स्तुति प्रशंसा करे, क्यों ना कुछ होता रहे। उसको हम बातें रहे, चाहे जहाँ भी रहे। उसको हम बातें रहे, चाहे जहाँ भी रहे। आज का दिन यहोवा ने बनाया है, अब उसमें आनंदित हो, आनंदित हो। आज का दिन यहोवा ने बनाया है, अब उसमें आनंदित हो, आनंदित हो। महाशक्तिमान परमेश्वर, महाशक्तिमान है, हालेलुया। महाशक्तिमान परमेश्वर, महाशक्तिमान है। उसके नाम को ऊंचा उठाओ, स्तुति प्रशंसा करो। महाशक्तिमान परमेश्वर, महाशक्तिमान है, सर्वदा महाशक्तिमान। महाशक्तिमान परमेश्वर, महाशक्तिमान है, हालेलुया। महाशक्तिमान परमेश्वर, महाशक्तिमान है। उसके नाम को ऊंचा उठाओ, स्तुति प्रशंसा करो। महाशक्तिमान परमेश्वर, महाशक्तिमान है। आदर के योग्य हो, महिमा के योग्य हो, स्तुति के योग्य है वो, हालेलुया। आदर के योग्य हो, महिमा के योग्य हो, स्तुति के योग्य है वो। यीशु के लहू ने छुड़ाया मुझे, आत्मा को आजादी दी। आदर के योग्य हो, महिमा के योग्य हो, स्तुति के योग्य है वो। आदर के योग्य, आदर के योग्य हो, महिमा के योग्य हो, स्तुति के योग्य है वो, हालेलुया। आदर के योग्य हो, महिमा के योग्य हो, स्तुति के योग्य है वो। यीशु के लहू ने छुड़ाया मुझे,
राजा देते आदर के योग्य हो महिमा के योग्य हो तुझे के योग्य है वो आज का दिन यहोवा ने बनाया है हम उसमें आनंदित हो आनंदित हो आज का दिन हम उसमें आनंदित हो आनंदित हो आता वो तेरे पास मुझको है तुझसे आता वो तेरे पास मुझको है तुझसे मुझको कबूल कर ले पापों से शुद्ध कर ले मुझको कबूल कर ले पापों से शुद्ध कर ले आज का दिन यहोवा ने बनाया है हम उसमें आनंदित हो आनंदित हो आज का दिन यहोवा ने बनाया है हम उसमें आनंदित हो आनंदित हो हालेलुया सर्वजण आनंदी आहेत हालेलुया सर्वांनी म्हणा की मी आनंदी आहे मी प्रभूमध्ये आनंदी आहे आपण का आनंदी आहे कारण परमेश्वराने आपल्याला पापातून सोडवलेलं आहे हालेलुया परमेश्वराने आपल्याला सर्व प्रकारच्या अंधकारामधून सोडवलेलं आहे आणि त्याने आपल्याला सार्वकालिक जीवन दिलेलं आहे त्याने आपल्याला स्वर्गीय जीवन दिलेलं आहे त्याचप्रमाणे आपल्याला त्यानं त्याच्या आशीर्वादानं भरलेलं आहे हालेलुया म्हणून आपण त्याची स्तुती करायची आहे त्याला महिमा द्यायचा आहे आणि त्याचं गौरव करायचा आहे या वेळेमध्ये आपण दावीद राजा सममी गायन स्तुती स्तवन प्रभू हे गीत गाऊ आणि पुन्हा एकदा परमेश्वराची स्तुती करू दावीद राजा सममी गायन स्तुती स्तवन प्रभुला दावीद राजा सममी गायन स्तुती स्तवन प्रभुला येशूला स्तवूया प्रभुला स्तवूया येशूला स्तवूया प्रभुला स्तवूया दावीद राजा सममी गायन स्तुती स्तवन प्रभुला दावीद राजा सममी गायन स्तुती स्तवन प्रभुला येशूच्या नावे शांती मिळते येशूच्या नावे शांती मिळते स्तुती स्तवन प्रभुला येशूला स्तवूया प्रभुला स्तवूया येशू प्रभुला स्तवूया येशूला स्तवूया प्रभुला स्तवूया दावीद राजा सममी गायन स्तुती स्तवन प्रभुला दावीद राजा सममी गायन स्तुती स्तवन प्रभुला येशूच्या नावे आरोग्य मिळते स्तुती स्तवन प्रभुला येशूच्या नावे आरोग्य मिळते स्तुती स्तवन प्रभुला येशूला स्तवूया प्रभुला स्तवूया येशूला स्तवूया प्रभुला स्तवूया दावीद राजा सममी गायन स्तुती स्तवन प्रभुला दावीद राजा सममी गायन स्तुती स्तवन प्रभुला येशूच्या नावे
जीवन मिळते स्तुती स्तवन प्रभुला येशूच्या नावे जीवन मिळते स्तुती स्तवन प्रभुला येशूला स्तवूया प्रभुला स्तवूया येशूला स्तवूया प्रभुला स्तवूया दावीद राजा सममे गायन स्तुती स्तवन प्रभुला दावीद राजा सममे गायन स्तुती स्तवन प्रभुला येशूला स्तवूया प्रभुला स्तवूया येशूला स्तवूया प्रभुला स्तवूया दावीद राजा सममे गायन स्तुती स्तवन प्रभुला दावीद राजा सममे गायन स्तुती स्तवन प्रभुला. या वेळेमध्ये आपण आपले डोळे बंद करू आणि आपण परमेश्वराच्या आराधनेमध्ये जाणार आहोत. कारण परमेश्वराचं वचन आहे की जिथं दोघं तिघ आहे तिथं देवाचं सानिध्य आहे प्रिय. आणि माझा विश्वास आहे की देव आपल्यामध्ये आहे. देवाचं सानिध्य देवाची उपस्थिती आपल्यामध्ये आहे. थँक्यू लॉर्ड. थँक्यू जीसस. हालेलुया. सिंहासन मेरी आत्मा तेरा आसन मेरा दिल बने तेरा सिंहासन मेरी आत्मा तेरा आसन मेरे मन में तू हो विराजमान यीशु मेरे तू है बड़ा महान मेरे मन में तू हो विराजमान यीशु मेरे तू है बड़ा महान यीशु यीशु मेरे मन में समा जा यीशु मेरे मन में समा जा तेरे चेहरे पे तेरी रोशनी चमके मेरी बातों से तेरी खुशबू महके मेरे चेहरे पे तेरी रोशनी चमके मेरी बातों से तेरी खुशबू महके मेरा जीवन बने तेरी स्तुति का स्थान यीशु मेरे तू है बड़ा महान मेरा जीवन बने तेरी स्तुति का स्थान यीशु मेरे तू है बड़ा महान यीशुआ यीशुआ यीशुआ
सबको सुनाओ, कितना है तू प्यारा प्रभु, तेरी महिमा मैं सब। यीशु सर्वजन, यीशु प्रत्येकाच्या जीवनामध्ये ये परमेश्वरा. प्रभुदेवा, आज आम्ही आमचं अंतःकरण परमेश्वरा तुझ्यासाठी उघड करत आहोत. प्रभुदेवा, तुझ्यासाठी उघड करत आहोत. आज तू आमच्यामध्ये ये आणि वस्ती कर. प्रभुदेवा, तुझी उपस्थिती, तुझे सानिध्य आम्हा प्रत्येकासोबत असू दे परमेश्वरा. कारण प्रभुदेवा, आम्ही तुझ्याशिवाय काहीच करू शकत नाही. प्रभुदेवा, तुझी दया आहे, कृपा आहे म्हणून प्रभुदेवा आज या परिस्थितीमध्ये आहोत परमेश्वरा. प्रभुदेवा, तुझं सानिध्य नेहमी आमच्या बरोबर असू दे. प्रभुदेवा, तुझी वस्ती आमच्या जीवनामध्ये असू दे परमेश्वरा. जेणेकरून प्रभुदेवा आम्ही काय करावं, काय बोलावं परमेश्वरा, कसं वागावं परमेश्वरा, यासाठी तू आम्हाला मार्गदर्शन कर. प्रभुदेवा, इथं उपस्थित असलेल्या प्रत्येक व्यक्तीचा ताबा आम्ही तुमच्या महानात देत आहे. प्रत्येकाच्या जीवनाचा ताबा तू घे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये तू ये आणि वस्ती कर परमेश्वरा. ज्याप्रमाणे परमेश्वरा तू निवास मंडपामध्ये वस्ती करत होतास आणि परमेश्वरा त्या निवास मंडपाद्वारे तू बोलत होतास परमेश्वरा. आज प्रभुदेवा, आम्ही सर्वजण तुझा निवास मंडप आहोत. प्रभू, आज आम्ही आमच्या निवास मंडपाचे दरवाजे उघडे करत आहोत. प्रभू, तू आमच्या जीवनामध्ये ये, तू आमच्या अंतःकरणामध्ये ये, तू आमच्या या शरीरूपी प्रभुदेवा या जीवनाच्या मंदिरामध्ये ये आणि प्रभू तू आमच्यामध्ये वस्ती कर परमेश्वरा. कारण प्रभुदेवा, आम्हाला तुझी गरज आहे. प्रभुदेवा, आम्हाला तुझी गरज आहे. प्रभुदेवा, तुझ्या दयेमध्ये तू आम्हाला राख परमेश्वरा. या शेवटच्या काळामध्ये असताना परमेश्वरा आम्ही बहकून जाऊ नये परमेश्वरा. प्रभुदेवा, आम्ही चुकीच्या मार्गावरती जाऊ नये यासाठी पवित्र आत्मा तू आमच्यामध्ये वस्ती कर, तू आम्हाला मार्गदर्शन कर. आम्हा प्रत्येकाचा ताबा आम्ही तुमच्या महानात देत आहे. ओ परमेश्वरा, तू प्रत्येकाला सहाय्य कर.
तुझी कृपा प्रत्येकावरती असू दे परमेश्वरा. थँक्यू लॉर्ड, थँक्यू जीसस. या वेळेमध्ये ज्यांना देवाचा आत्मा प्रेरणा देत असेल त्यांनी प्रार्थना करा, देवाला स्तुती करा, देवाला महिमा द्या. थँक्यू जीसस. Yes, Lord. Yes, Amen, Jesus. Yes, Jesus. प्रत्येक शरीर मंदिर आहे परमेश्वरा आणि आमच्या मंदिराला स्वच्छ शुद्ध निर्मळ ठेवावं आणि तुझ्या चरणाजवळ यावं म्हणून तू आम्हाला सहाय्य कर. तुझ्या आराधना उपासना करण्यासाठी आपण प्रत्येकाचा पूर्ण तुझे परमेश्वरा. तुझं कार्य आपण प्रत्येकाच्या जीवनात तुझे परमेश्वरा. आमच्या प्रत्येकाच्या जीवनात तुझी साक्ष निर्माण ठेव परमेश्वरा. आम्ही प्रत्येकाला तुझ्या समोर येऊन तुझ्या आराधना उपासना करावी, तुझं वचन सांगावं, तुझ्या वचनाने तू आम्हाला तू आमच्या मार्ग मोकळे करतो परमेश्वरा. तू आमच्या सोबत राहा. आमच्यामध्ये असलेले सर्व वाईट गोष्टी, वाईट शक्ती सर्व तुझ्यापासून आम्ही प्रत्येकाचं रक्षण कर. पवित्र आत्मा तू आम्हाला दे परमेश्वरा. येणारं वचन तू आमच्यासाठी आशीर्वादित करतो परमेश्वरा. त्या वचनाद्वारे आम्ही बोलून त्या मार्गाने चालावं म्हणून तू आम्हाला सहाय्य पुन्हा एक बार सर्व आदर गौरव सन्मान तुला देतो. सर्व वेळ तुझ्या हातात आहे. येशूच्या नावात मागते तुझं आमेन. हालेलुया. आपण सर्वजण बसून घेऊ प्रभूच्या सानिध्यात. या वेळेमध्ये कुणाला जर साक्ष सांगायचे असेल तर तुम्ही सांगू शकता. कुणा जीवनामध्ये सांगू शकता. परमेश्वराच्या नावात धन्यवाद देते. काल माझ्याकडे प्रार्थना होती, परमेश्वराने ती आशीर्वादित केली आणि परमेश्वराने मला सहाय्य मदत केलं. भाऊबाई माझ्या जिथे मी आधी राहत होते तिथेच एक अजून फ्लॅट घेण्यासाठी माझ्या भावासोबत भाऊबाई मला फ्लॅट घेण्यासाठी सर्व आर्थिक मदत पुरवली. काही अडचणी होत्या रजिस्ट्रीसाठी, त्या तुझ्या पाठ करण्यासाठी प्रभू परमेश्वराने सहाय्य केलं, मदत केलं आणि प्रभू परमेश्वर माझ्या जीवनात कार्य करत आहे. माझ्या प्रत्येक अडचणीत ते माझ्या सोबत आहे आणि मला मदत करत आहे म्हणून परमेश्वराला धन्यवाद. काल सर्वांना माहिती आहे त्यांच्या मनीषा पात्रसेठ यांच्या घरी प्रार्थना होती. परमेश्वराने प्रार्थना आशीर्वादित केली. वचनाद्वारे सुद्धा परमेश्वर बोलला. त्याला आपण प्रथमतः स्थान द्यावं या संदर्भामध्ये. आणि त्याचप्रमाणे त्यांनी एक नवीन फ्लॅट घेतलेला आहे. त्यांचे भाऊ आहेत आणि दोघांनी एकत्र घेतलेला आहे, जे जुन्या बिल्डिंगमध्ये जिथं राहत होते त्या ठिकाणीच. तर परमेश्वराने त्या गोष्टीमध्ये सुद्धा त्यांना सहाय्य केले, मदत केली. त्याबद्दल परमेश्वराची स्तुती असो. परमेश्वराला धन्यवाद. परमेश्वराची आभार मानते. मागचे 2 आठवडे मी येऊ शकते, आजारी होते आणि त्याच्यामुळे मला शक्ती नव्हती यायची, ताप होता. मला चर्च येण्याची बुद्धी द्यावी आणि मला सगळे मार्ग मोकळे करावे अशी देवाची प्रार्थना, माझी प्रार्थना. प्रेज लॉर्ड. माझं अवसरांती मागच्या आठवड्यामध्ये आजारी होत्या, ताप येत होता आणि परमेश्वराने त्यांना त्या आजारपणामधून बरं केलं आणि आतापर्यंत परमेश्वर त्यांना सांभाळत आहे. त्याबद्दल परमेश्वराची स्तुती असो. मी सुद्धा देवाचे आभार मानतो की सर्वांना माहिती आहे की 2 आठवडे मी या ठिकाणी नव्हतो. तर आमची मीटिंग होती गोव्यामध्ये, पास्टर्स लोकांच्यासाठी होती आणि कमीत कमी 70-80 पास्टर्स, त्यांचे फॅमिली, त्यांचे लेकरं, पूर्ण कुटुंबासह सर्व पास्टर्स आणि त्यांचे फॅमिली तिथं होते आणि 3 दिवसाची मीटिंग होती आणि प्रभूनं ती मीटिंग खरोखरच आशीर्वादित केली. बाहेरील सेवक होते, पास्टर मॅट म्हणून होते आणि त्यांची मिसेस, त्यांची फॅमिली आणि सेवेच्या संदर्भामध्ये त्यांनी वचनामधून मार्गदर्शन केलं आणि खूप आशीर्वादित मीटिंग होती आणि 3 दिवसामध्ये परमेश्वरानं आम्हा दोघांना आशीर्वादित केलं. त्याबद्दल मी देवाला धन्यवाद देतो. आणि त्यानंतर मग आम्ही काही दिवस गोव्यामध्ये राहिलो आणि तिथलं राहणं सुद्धा परमेश्वरानं आशीर्वादित केलं. त्यानंतर आम्ही कोल्हापूरला गेलो, कारण कोल्हापूरला वर्षातून एकदा जाणं होत असतं. कामानिमित्तानं या वर्षामध्ये 2दा जाणं झालं आणि मोनाला सुट्टी होती, त्यामुळे आम्ही कोल्हापूरला गेलो. त्यानंतर पुण्यामध्ये गेलो आणि सर्व प्रवास देवानं आशीर्वादित केला, आमचं राहणं आशीर्वादित केलं आणि सर्व आर्थिक गरजांचा सुद्धा परमेश्वरानं पुरवठा केला. त्याबद्दल परमेश्वराला स्तुती असो. तर या सर्व साक्षींच्यासाठी आपल्यामध्ये श्याम ब्रदर आहेत, ते प्रार्थना करते.
थँक्यू लॉर्ड. हालेलुया 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 स्तुती 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 आभार तुला स्तुती म्हणतो परमेश्वर पावला परमेश्वर चरणी आली परमेश्वर प्रभूजी परमेश्वर पैसे सुरे के माध्यम से आपका आभार मानते परमेश्वर प्रभूजी हमारी शांति और दया की कृपा करके आपका आभार मानते परमेश्वर प्रभूजी प्रार्थना शांति करके आपका आभार मानते विशेषकर परमेश्वर का मदद करने आणि नवीन मदद करके आपका आभार मानते परमेश्वर का सर्वात मोठी करणारे बाबू मी आपला विश्वास आणि प्रत्येक स्थानामध्ये परमेश्वर का परमेश्वर का करण्याचे आपल्याला आभार मानतो या सोबत परमेश्वर आपल्याला ठेवा देवाच्या कृपेचा पाठवा परमेश्वर आपल्याला नंतर सुरुवात करतो या सोबत परमेश्वर का मोठी प्रार्थना करतो परमेश्वर पावसाने आमच्यावर परमेश्वर तुझा दया कृपा करता आपल्याला आभार मानतो परमेश्वर या वयामध्ये नक्की समाधान परिवाराला आपल्याला परिवारातील परिवारातील विचार असल्यामुळे हात प्रत्येक दिवसासाठी मात्र आपल्या देवीच्या कृपेचा हात प्रार्थना करतो आपण यावेळेमध्ये दान आणि दर्शन प्रभूच्या भांडारमध्ये घेणार आहोत आणि राजूचं दान दर्शन गोळा होतील. आपण उपासना संगीतमधलं 93 नंबरचं गीत गाणार आहोत. धन मन धन प्रभू प्रवचन. प्रभू परमेश्वरा तुझ्या
देण्याची वृत्ती दे. आम्ही प्रभू देण्यासाठी सगळं हातात द्यावं. आम्ही संकोच करू नये, कारण देणारा बाप आम्हाला चालवणारा बाप तूच आहे. Yes, yes. आमचे सगळे गरजा पुरवणारा प्रभू तूच आहे. Yes, Lord. आणि तुला देण्यास आम्ही संकुचित मन ठेवू नये. सगळं हातात द्यावा. प्रभू मला माहिती आहे की जितकं तुला दिलं तितकंच तू आम्हाला देतो Yes. आणि त्याच्याही पेक्षा जास्त देतो. Yes, कमी Jesus. देणार नाही. आमच्या गरजा पुरवतो, आमच्या इच्छा पुरवतो. हे प्रभू तुला जितके धन्यवाद द्यावे तितके कमी आहे. कारण बाबा तू भरपूर देणारा बाप आहे. त्यातून आम्ही तुला जे दिले त्याला आशीर्वाद देतो. प्रभू सगळ्यांना देण्याची वृत्ती दे. प्रभू ह्या दानावर तुला विशेष आशीर्वाद देतो. प्रभू तुझ्या सेवेसाठी येतो. आता जो संदेश आमच्यापर्यंत येईल त्याच्यावर आशीर्वाद दे. आणि प्रभू असा संदेश देईल जेणेकरून प्रभू आमच्याकडून सांगतो किंवा आम्हाला दुनियामध्ये कसं वागावं, कसं राहावं, करावं सगळं काही ते गातात. लहानची प्रार्थना येऊच्या नावाने करू. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड सर्वांना. परमेश्वराची स्तुती असो. या वेळेमध्ये आपण आपला विषय चालू आहे त्या विषयावरतीच आपण अभ्यास करणार आहोत, शिकण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपला कोणता विषय चालू होता? निवास मंडप, टॅबरनॅकल या संदर्भामध्ये आपण शिकलो होतो. आणि आपण पाहिलेलं होतं की मोशेला परमेश्वरानं नकाशा दिला टॅबरनॅकलचा, कशा प्रकारे निवास मंडप बांधायचा आणि त्याप्रमाणे काय केलं, निवास मंडपाची स्थापना करण्यात आली. त्यानंतर आपण पाहिले की आपण सर्वजण कोण आहोत? परमेश्वराचा निवास मंडप आहे. परमेश्वर बांधलेल्या मंदिरामध्ये किंवा बांधलेल्या बिल्डिंग मध्ये राहत नाही, तर परमेश्वर आज आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये राहू इच्छित आहे. जर आपण त्याच्यासाठी आपले अंतःकरणाचे दरवाजे उघडले तर परमेश्वर आपल्यासोबत राहतो, तो आपल्यासोबत वस्ती करतो, तो आपल्यासोबत बोलतो, आपल्याशी सहभागिता करतो. त्यानंतर आपण पाहिलं की निवास मंडपाचं प्रवेशद्वाराच्या संदर्भामध्ये आपण पाहिलं की एकच प्रवेशद्वार होतं आणि स्वर्गामध्ये जाण्याचा सुद्धा एकच मार्ग आहे आणि तो कोण आहे? येशू ख्रिस्त आहे. येशू ख्रिस्ताशिवाय कोणीही सार्वकालिक जीवनामध्ये जाऊ शकत नाही आणि येशू ख्रिस्ताशिवाय कोणीही स्वर्गामध्ये जाऊ शकत नाही. त्यानंतर त्या प्रवेशद्वाराला जे पडदे तयार करण्यात आले होते त्या पडद्याच्या संदर्भामध्ये आपण पाहिलं 3 रंगाचे पडदे होते, निळा, जांभळा आणि किरमिजी रंगाचा. त्याचं प्रतीक आपण पाहिलं की ते कशाचं प्रतीक आहेत, कशाला सिम्बोलाइज करतात, त्या संदर्भामध्ये आपण पाहिलं. त्यानंतर त्याचबरोबर आपण पाहिलं की निवास मंडपामध्ये मंडपाचे किती भाग असायचे? प्रामुख्यानं 3 भाग. कोणते भाग आहेत? जो पहिलं प्रवेशद्वारामधून आत गेल्यानंतर अंगण त्याला म्हणायचं की रिकामा प्लेस होता, त्या ठिकाणी इस्रायल लोक जाऊन काय करायचे? अर्पण करायचे, बळी द्यायचे. त्यानंतर पवित्र स्थान होतं. पवित्र स्थानामध्ये याजक फक्त जायचे, याजकांना जाण्यासाठी परवानगी होती. आणि परमपवित्र स्थानामध्ये फक्त एकच याजक, तो जो देवानं निवडलेला आहे तो एकच याजक त्या परमपवित्र स्थानामध्ये परमेश्वराला भेटायला जायचा. जेव्हा प्रवेशद्वारामधून आतमध्ये गेल्यानंतर अंगण असायचं आणि त्या अंगणामध्ये काय करायचे? सर्व इस्रायल लोक तिथं जात असत आणि त्या ठिकाणी काय करत असत? ते परमेश्वराला अर्पण घेऊन जायचे. त्यानंतर त्या अंगणामध्ये महत्वाची एक गोष्ट होती आणि ती होती की पितळी वेदी होती, एक वेदी. आणि त्या वेदीला होम वेदी सुद्धा म्हटलं जायचं. आणि त्या पितळी वेदीच्या जवळ काही वस्तू सुद्धा होत्या. तिथं काही हंड्या होत्या, त्यानंतर फावडी, कटोरे, काटे, अग्निपात्र अशा प्रकारच्या काही वस्तू सुद्धा होत्या. आणि हे आपण निर्गम 27 अध्याय आणि 3ऱ्या वचनामध्ये आपण पाहतो. आणि हा जो होम वेदी आहे किंवा ही जी पितळी वेदी आहे ही बाभळीच्या लाकडाची बनवलेली होती. 5 हात लांब होती, 5 हात रुंद होती आणि उंची 3 हात होती. याचा अर्थ की ती चौकोनी आकारामध्ये ती काय होती? पितळी वेदी होती. आणि तिला पितळीनं बनवलेलं होतं. पितळ्यानं तिला काय केलं होतं? वरती पितळीचा पत्रा लावलेला होता, म्हणून तिला पितळी वेदी असं म्हटलं जायचं. आणि वेदी
याला इंग्लिशमध्ये अल्टर सुद्धा म्हटलं जातं. होम वेदी ही एक प्रकारची वेदी होती आणि वेदीचा जेव्हा आपण अर्थ पाहतो की प्लेस ऑफ सॅक्रिफाईस म्हणजे अर्पण करण्याचं ठिकाण. जुन्या करारामध्ये आपण पाहिलेलं आहे, आपण ऐकलेलं आहे की जेव्हा मनुष्य पाप करायचा तेव्हा त्या पापातून मुक्ती मिळण्यासाठी तो काय करायचा, त्या निवास मंडपामध्ये जायचा आणि त्या होम वेदीमध्ये निर्दोष जनावराचं तो काय करायचा, अर्पण करायचा आणि त्याद्वारे त्याच्या अपराधाची त्याच्या पापाची काय व्हायची, क्षमा व्हायची. म्हणून इथं वेदीचा अर्थ सांगितलेला आहे की त्याला इंग्लिशमध्ये अल्टर म्हणतात आणि त्याचा अर्थ आहे की प्लेस ऑफ सॅक्रिफाईस म्हणजे अर्पण करण्याचं ठिकाण. होम जे जनावरांचं अर्पण करण्याचं, जनावरांना समर्पण तिथं अर्पण करण्याचं, त्याचा बळी देण्याचं तिथं काय होतं, ते ठिकाण होतं, म्हणजे ती वेदी होती. आणि या पितळी वेदीच्या संदर्भामध्ये 2 शास्त्रभाग आहेत. निर्गम याचा 27 अध्याय 1 ते 8 वचनामध्ये आहे आणि तिथं होम वेदी असा उच्चार आहे आणि 38 अध्याय 1 ते 7 वचनामध्ये सुद्धा होम वेदीची रचना ही कशा प्रकारे होती, ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं त्या हे संदर्भ त्याप्रमाणे तिथं माहिती आपल्याला मिळते. आणि ही जी होम वेदी होती, होम वेदी कशासाठी होती की आपण पाप केलेला आहे आणि आपल्या पापाचा प्रायश्चित्त करण्यासाठी किंवा आपल्या पापाची क्षमा मिळण्यासाठी तिथं काय करायचं, प्राणियाला घेऊन जायचे आणि त्या होम वेदीवरती, पितळी वेदीवरती ते अर्पण करत असत. नियमशास्त्राप्रमाणे रक्ताने बहुतेक सर्व काही शुद्ध होते आणि रक्त ओतल्या वाचून पापक्षमा होत नाही. आणि रक्ताने सर्व काही काय होतं, शुद्ध होतं. ज्याप्रमाणे आता सुद्धा अनेक लोक काय करतात, वेगवेगळ्या प्रकारचे बळी देताना आपल्याला पाहायला मिळत आहे. कोणी बकऱ्यांचे बळी देतात, वेगवेगळ्या देव देवतांना आणि अशा प्रकारचं अर्पण करतात. कशासाठी करतात, कारण का त्यांच्या मनामध्ये एक भावना आहे की मी काहीतरी चूक केलेली आहे, माझं काहीतरी चुकलेलं आहे, तेव्हा माझ्या चुकीची माफी व्हावी किंवा त्या चुकीमुळं माझ्या जीवनावरती, माझ्या कुटुंबावरती, माझ्या लेकरांच्या वरती काही परिणाम होऊ नये म्हणून आता सुद्धा अनेक लोक काय करतात, वेगवेगळ्या प्राण्यांचं काय केलं जातं, बळी दिला जातो. बकरी कापली जातात, त्याप्रमाणे कोंबडी दिली जातात. अशा प्रकारे सध्या सुद्धा प्रथा चालू आहे. म्हणून इथं सांगत आहे की रक्तानंच काय होते, सर्व काही शुद्ध होते, पाण्यानं शुद्धता होत नाही. जर आपल्याला शुद्ध व्हायचं आहे तर त्यासाठी रक्तच उपयोगी पडतं. म्हणून इथं सांगत आहे की रक्ताने सर्व काही शुद्ध होते आणि रक्त ओतल्या वाचून पाप क्षमा होत नाही. रक्त सांडल्याशिवाय आपली रक्तानंच शुद्धता होती, रक्त सांडल्याशिवाय आपल्या पापाची क्षमा होत नाही. म्हणून त्या निवास मंडपामध्ये होम वेदीची स्थापना केलेली होती, तिथं पितळी वेदी ठेवलेली होती, यासाठी की तिथं जाऊन लोकांनी काय करावं, अर्पण करावं प्राण्यांचं, तिथं रक्त सांडावं प्राण्यांचं आणि त्या रक्ताद्वारे त्यांच्या अपराधांची, त्यांच्या पापांची त्यांना काय मिळावी, क्षमा मिळावी. कारण रक्ताशिवाय, रक्त ओतल्याशिवाय आपल्या पापांची क्षमा होत नाही. आणि ज्याप्रमाणे आपण पाहतो की इस्रायल लोक त्या अंगणामध्ये जायचे, कधी पण ते जायचे, त्याला बंधन नसायचं, त्याप्रमाणे येशूनं आपल्यासाठी अर्पण केलं आणि त्यानं त्याच्या जवळ जाऊन आपल्या पापाची क्षमा मिळवण्यासाठी त्यानं आपल्या सर्वांच्यासाठी काय केलेलं आहे, एक मार्ग मोकळा केलेला आहे. त्यानं स्वतःचं रक्त सांडलं, स्वतःचं जीवन त्यानं अर्पण केलं त्या होम वेदीवरती, त्या काल्वरीच्या क्रुसावरती आणि त्यानं आपल्या पापाची काय केलेली आहे, क्षमा केलेली आहे. आता आपल्याला बकरं कापायची गरज नाही, आता आपल्याला कोंबडी कापण्याची गरज नाही किंवा कोणतंही रक्त आपल्याला सांडण्याची गरज नाही. तर येशूनं त्या सर्व काही गोष्टी त्या होमवेदीवरती 2000 वर्ष अगोदर केलेल्या आहेत. रक्त सांडणं हे येशू ख्रिस्ताच्या रक्ताचं प्रतीक आहे. अग्नी याचा अर्थ की अग्नीमध्ये ते अर्पण काय करायचं, जळून जायचं आणि अग्नीमध्ये ते अर्पण देणं, याचा अर्थ की ख्रिस्तानं स्वतःचं अर्पण आपल्यासाठी केलं आणि प्राण्यांचा बळी दिला जायचा, याचा अर्थ की येशू ख्रिस्तानं स्वतःचं अर्पण, स्वतःचा बळी त्या काल्वरीच्या क्रुसावरती दिला. त्यानं स्वतःचा प्राण आपल्या सर्वांच्यासाठी त्यानं काय केलेला आहे, अर्पण केलेला आहे. म्हणून आपल्याला याची जाणीव असणं गरजेचं आहे की पाप किती भयानक आहे
आणि पाप केल्यानं आपल्या जीवनामध्ये काय परिणाम होणार आहेत याची आपल्या सर्वांना जाणीव होणं गरजेचं आहे. काही वेळेला आपण काय करतो की आपण प्रार्थना करणारे लोक असतो, अनेक लोक आपल्या आजूबाजूला असतील विश्वासणारे, ते काय करतात, चर्चला जातात, प्रार्थना करतात, देवाचं वचन वाचतात, त्यांच्या घरी प्रार्थना होत असते, परंतु अजून सुद्धा ते वेगवेगळ्या पापामध्ये काय आहेत, जीवन व्यतीत करत आहेत. याचा अर्थ की त्यांच्या जीवनामध्ये येशूनं जे केलेलं बलिदान आहे किंवा येशूनं जे त्याचं पवित्र रक्त सांडलेलं आहे आणि फक्त रक्ताद्वारेच आपल्या पापांची क्षमा होते याची त्यांना जाणीव झालेली नाही. म्हणून आपण हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की पाप हे भयानक आहे आणि पापामुळं आपला नाश होणार आहे आणि तो नाश होऊ नये, आपण त्या पापामध्ये पापाचे भागीदार होऊन आपण सैतानाचे लोक होऊ नये, आपण त्या सार्वकालिक नाशामध्ये जाऊ नये, यासाठी येशूनं काय केलेलं आहे, आपलं जीवन त्या होमवेदीवरती अर्पण केलं, त्या पितळी वेदीवरती आपलं जीवन अर्पण केलं आणि त्यानं स्वतःचं रक्त सांडलेलं आहे. हालेलुया. आज आपण प्रभोजन विधेमध्ये आपण सहभागी घेतलेला आहे. याचा अर्थ की जे लोक, ज्याप्रमाणे आपण काल सांगितलेलं होतं की सर्व लोकांनी की आज प्रभुभोजन आहे. हालेलुया. प्रभुभोजनाच्या विधीमध्ये सर्व लोकांनी सहभागी होणं गरजेचं आहे, कारण आपण जर त्या प्रभुभोजनाच्या विधीमध्ये सहभागी होत आहे याचा अर्थ की आपण ते येशूचा आदर करत आहे. हालेलुया. येशूचा आदर करत आहे, त्याच्या रक्ताचा आदर करत आहे आणि त्यानं जे काही माझ्यासाठी केलेलं आहे त्याची मला काय आहे, जाणीव आहे. हालेलुया. म्हणून प्रभुभोजन विधी हा सुद्धा त्याच्या बलिदानाचं प्रतीक आहे, त्यानं सांडलेल्या रक्ताचं प्रतीक आहे. आपण द्राक्षा रस पितो याचा अर्थ की त्याचं रक्त आपण प्राशन करतो की जेणेकरून त्याद्वारे आपल्याला शुद्धता मिळालेली आहे. आपण त्याचं शरीर आपण खातो की जेणेकरून आपलं जीवन त्याच्यासाठी समर्पित असावं आणि आपल्याला जाणीव असावी की कोणीतरी माझ्यासाठी मेलेला आहे, कोणीतरी मला ज्या ठिकाणी मरायचं होतं त्या ठिकाणी माझा प्रभू माझ्यासाठी मरण पावलेला आहे, माझ्या प्रभूनं माझ्या ठिकाणी तो मरण पावला, त्यानं स्वतःचं रक्त सांडलेलं आहे, ही आपल्याला जाणीव असणं गरजेचं आहे. हालेलुया. म्हणून प्रभुभोजन विधी हा सुद्धा साधा विधी नाही, तर हा खूप महत्वाचा विधी आहे. आणि जर प्रभुभोजनाच्या विधीमध्ये सहभागी व्हायचं असेल तर आपल्याला बाप्तिस्मा घेणं गरजेचं आहे आणि बाप्तिस्मा घेतल्यानंतर आपण तिथंच थांबून चालणार नाही, तर आपल्याला पवित्र जीवन जगायचं आहे. आपल्याला ज्या येशूनं माझ्यासाठी रक्त सांडलेलं आहे, माझ्यासाठी एक मोलमान रक्त त्यानं सांडलेलं आहे आणि त्याची जाणीव ठेवून आपल्याला सर्व वाईट गोष्टीपासून, सर्व पापापासून आपल्याला लांब राहायचं आहे. आणखी एक वचन वाचू, लेवी याचा 17वा अध्याय 11 वचन. कारण शरीराचे जीवन रक्तात असते आणि तुमच्या जीवाबद्दल प्रायश्चित व्हावे म्हणून ते तुम्हास वेदीवर दिले आहे, कारण जीवाबद्दल प्रायश्चित रक्तानेच होते. शरीराचे जीवन कशात आहे, रक्तामध्ये आहे आणि तुमच्या जीवाबद्दल, याचा अर्थ की आपल्या सर्वांच्या जीवाबद्दल वेदीवर प्रायश्चित्त करण्यासाठी आपल्याला त्या वेदीवरती जायचं होतं, परंतु आपल्या ठिकाणी आपल्याला प्रायश्चित्त मिळावं, आपल्या अपराधांची क्षमा आपल्याला मिळावी यासाठी ते मी तुम्हाला दिले आहे. त्यानं स्वतःचं रक्त ऑलरेडी त्या वेदीवरती काय केलेलं आहे, सांडलेलं आहे. कारण रक्तात जीव असल्या कारणाने रक्तानेच प्रायश्चित होते. हालेलुया. रक्ताशिवाय प्रायश्चित होत नाही. आपल्या पापाची क्षमा पाहिजे असेल तर रक्तच सांडणं गरजेचं आहे आणि येशूनं ते रक्त 2022 वर्ष अगोदर तो या जगामध्ये आला आणि त्यानं त्या क्रूस खांबावरती सांडलेलं आहे. अनेक लोक आपण पाहतो की गंगा ज्या काही नद्या आहेत त्या पवित्र नद्या म्हटलं जातं आणि त्या नदींमध्ये जाऊन काय केलं जातं, अनेक लोक पाप क्षमा, त्यांचं पाप धुतलं जावं, त्यांनी केलेली वाईट गोष्ट काय करावी, धुतली जावी यासाठी ते पाण्याचा वापर करतात, नदीमध्ये बुडतात आणि ते काय करतात, नदीमध्ये आंघोळ करतात. परंतु देवाचं वचन सांगत आहे की पाण्याद्वारे आपली शुद्धी होत नाही, पाण्याद्वारे आपल्या पापाची क्षमा होत नाही, त्यासाठी रक्तच गरजेचं आहे. रक्तानंच आपल्या पापांची क्षमा होते आणि रक्तानंच
परमेश्वर आपल्या पापांची क्षमा करतो आणि ते रक्त येशूनं त्या होमवेदीवरती, त्या पितळी वेदीवरती ऑलरेडी त्यानं काय केलेलं आहे, सांडलेलं आहे. हालेलुया. आणि जर त्या पितळी वेदीवरती येशूनं स्वतःचं अर्पण केलेलं आहे तर आपल्याला नेहमी ते अर्पणाची जाणीव असायला पाहिजे. हालेलुया. जाणीव असेल तर आपण कधीच पाप करणार नाही. त्या रक्ताची, त्या अर्पणाची जर आपल्याला जाणीव असेल, जर आपल्या त्या आठवणीत असेल तर आपण कधीच आपल्या जीवनामध्ये पाप करणार नाही. ज्या गोष्टी परमेश्वराला आवडत नाहीत त्या गोष्टी आपण कधीच करणार नाही. म्हणून आज आपण जे पाहिलेलं आहे की पितळी वेदीच्या संदर्भामध्ये ज्याप्रमाणे ती होम वेदीच्या संदर्भामध्ये की तिथं प्राणी दिला जायचा, परंतु त्या प्राण्याच्या ठिकाणी येशूनं स्वतःचं बलिदान दिलं, स्वतःचं रक्त सांडलं, यासाठी की तुमच्या आणि माझ्या पापाची क्षमा व्हावी, आपल्याला पापाची क्षमा मिळावी आणि आपण पवित्र व्हावं, यासाठी त्यानं स्वतःचं रक्त सांडलेलं आहे. आणखीन आपण काही वचन वाचणार आहोत. कलेसेकरास पत्र याचा पहिला अध्याय 14 वचन. कलेसे 1:14. त्या पुत्राच्या ठायी आपल्याला मुक्ती म्हणजे आपल्या पापाची क्षमा प्राप्त झाली आहे. आणि त्या पुत्राच्या ठायी याचा अर्थ की येशूच्या ठायी खंडी भरून प्राप्त केलेली मुक्ती म्हणजे आपल्या पापांची आपल्याला क्षमा मिळाली आहे. हालेलुया. येशूच्या रक्तानं आपल्या पापांची आपल्याला क्षमा मिळालेली आहे. तर आता आपल्याला पाप करायचं नाही, पुन्हा आपल्याला चुकीच्या मार्गामध्ये जायचं नाही आहे. इब्रिकरास पत्र याचा 9 अध्याय 13-14. कारण बकऱ्याचे व बैलाचे रक्त आणि कार जोडीची राख ही अशुद्ध झाल्यावर शिंपडल्याने जर एखादी शुद्धी होईल तितके पवित्रच असतात, तर सार्वकालिक आत्म्याच्या योगे ज्याने निष्कलंक अशा स्वतः देवाला अर्पण केले त्या ख्रिस्ताचे रक्त आपली सरसकट जिवंत देवाच्या सेवेसाठी निर्जीव कृत्यापासून ती विशेष करून शुद्ध करेल. आणि तो सांगत आहे की रक्त सांडल्यानं काय होतं की शुद्ध होते, आपल्या देहाची शुद्धी होते, आपण पवित्र होतो आणि त्यानं त्याचं निष्कलंक रक्त सांडून त्यानं स्वतःला काय केलं, त्या होम वेदीवरती, त्या पितळी वेदीवरती अर्पण केलं, यासाठी की देवाच्या सेवेसाठी निर्जीव कृत्यापासून. निर्जीव कृत्य म्हणजे जे अंधकारामधले कृत्य आहेत, जे पाप आहे, ज्या गोष्टी देवाला आवडत नाहीत, त्या सर्व वाईट गोष्टीपासून आपण लांब राहावं, त्या सर्व पापापासून आपण शुद्ध व्हावं, यासाठी त्यानं स्वतःचं रक्त सांडलेलं आहे. 1 योहान 1 अध्याय 7 वचन. पण जसा तो प्रकाशात आहे तसे जर आपण प्रकाशात चालत असलो तर आपली एकमेकाबरोबर सहभागिता आहे आणि त्याचा पुत्र येशू याचे रक्त आपल्याला सर्व पापापासून शुद्ध करते. येशूचं रक्त आपल्याला सर्व पापापासून काय करतं, शुद्ध करतं. आपण सर्वांनी म्हणूया, येशूचं रक्त आपल्याला सर्व पापापासून शुद्ध करतं. येशूचे रक्त आपल्याला सर्व पापापासून शुद्ध करतं. मत्ती 14:24. इकडे वाडा कोणचा असल्यामुळे काळी लाटांनी हैराण झाले असे समुद्राच्या मध्यभागी. मार्क 14:24. त्याने त्यास म्हटले, माझे हे
कराराचे रक्त आहे ते कोणत्या प्रकार ओतले जात. आणि हे नवीन करार प्रस्थापित करणारे माझे रक्त आहे. येशूनं त्याचं रक्त सांडलं आणि आपल्याशी नवीन करार त्यानं केलेला आहे. आणि हे रक्त कोणासाठी ओतलेलं आहे? पुष्कळ लोकांच्यासाठी, या जगातील लोकांच्यासाठी, तुमच्यासाठी, माझ्यासाठी ओतलं गेलेलं आहे. आणि हे रक्त त्या होमवेदीवरती त्यांना अर्पण करून तिथं सांडून त्यानं आपल्याशी एक नवीन करार केलेला आहे. कोणता करार केलेला आहे? की मी इथून पुढं कधीही पाप करणार नाही. हालेलुया. जेव्हा त्या रक्ताची आपल्याला जाणीव असते आणि जेव्हा आपण या प्रभोजनाच्या विधीमध्ये आपण सहभागी होतो, याचा अर्थ की आपण तो देवाशी करार करतो की मी इथून पुढे काय करणार नाही, पाप करणार नाही. म्हणून हा नवीन करार त्याच्या रक्ताद्वारे आपल्याशी परमेश्वरानं केलेला आहे. पहिले पेत्र पहिला अध्याय 18-19. कारण वारकऱ्याच्या परंपरेने चालत असलेली तुमची निरर्थक वागणुकीपासून सोडले होते. अशा नाशवंत वस्तूंनी नव्हे, तर निष्कलंक व निर्दोष तुला असा जो ख्रिस्त केला, त्याच्या मौल्यवान रक्ताने तुम्ही मुक्त झाले आहात. आणि तो सांगत आहे की निष्कलंक व निर्दोष कोकरा कोण आहे? येशू आहे. हा निर्दोष आणि निष्कलंक कोकरा त्याच्या मूल्यवान रक्ताने तुम्ही कोण झालेला आहात? मुक्त झालेला आहात. आपण सर्वजण सर्व प्रकारच्या पापातून आपण मुक्त झालेलो आहे. सर्व प्रकारच्या शापातून आपण मुक्त झालेलो आहे आणि सर्व प्रकारच्या वाईट गोष्टीमधून आपण सर्वजण मुक्त झालेलो आहोत. हालेलुया. कधी? त्याच्या रक्ताने आपण शुद्ध झालेलो आहोत. परंतु जर आपण पुन्हा आणि पुन्हा त्या पापामध्ये जीवन जगत आहोत तर पुन्हा आणि पुन्हा आपण त्या पापाच्या बंधनामध्ये अडकणार आहोत. आपण मुक्त होणार नाही. जेव्हा आपण खरा पश्चाताप करणार आणि परमेश्वरावरती विश्वास ठेवून जेव्हा प्रामाणिकपणे जीवन जगणार तेव्हा आपण खऱ्या अर्थानं कोण होणार आहोत? मुक्त होणार आहोत आणि परमेश्वर आपल्याला आशीर्वादित करणार आहे. म्हणून ही होमवेदीच्या संदर्भामध्ये आज आपण वचन पाहिलेलं आहे. होमवेदी जी पितळी वेदी आहे त्या ठिकाणी काय केलं जायचं? जनावरांचं, प्राण्यांचं अर्पण केलं जायचं. निष्कलंक प्राणी आणायचे. निष्कलंक याचा अर्थ काय? की जो चांगला प्राणी आहे, हात मोडका पाय मोडका असे नाही, ज्याचा जो चांगला आहे, निष्कलंक आहे आणि त्याला काय केलं जातं? अर्पण केलं जायचं. त्याप्रमाणे येशूने सुद्धा आपल्या सर्वांच्यासाठी स्वतःचं अर्पण केलेलं आहे. म्हणून ही जाणीव आपण नेहमी आपल्या जीवनामध्ये ठेवणं गरजेचं आहे. त्याच्या रक्ताची जाणीव आपल्याला नेहमी आपल्या जीवनामध्ये ठेवणं गरजेचं आहे. जर येशूनं आपल्यासाठी रक्त सांडलं नसतं तर आपण कोणत्या परिस्थितीमध्ये असतो हे आपण आठवून आपण कोणत्याही प्रकारे कोणत्याही वाईट गोष्टी करता कामा नये किंवा कोणतंही पाप आपल्या जीवनामध्ये करता कामा नाही. हालेलुया. म्हणून प्रभुभोजन विधीचं सुद्धा महत्व आपल्या जीवनामध्ये असायला पाहिजे. याचा अर्थ की आपण काय करतो की त्याच्या मरणाची तो आपण येईपर्यंत काय करतो? वाट पाहतो. त्याच्या रक्ताची आपल्याला किंमत असते. त्याच्या शरीरानं त्याचं शरीर जे आपल्यासाठी मोडलेलं आहे त्याची जाणीव आपल्या सर्वांना असते आणि त्याला आपण महत्व देणं गरजेचं आहे. म्हणून आजचं वचन वाचलेलं आपल्या सर्वांच्यासाठी आशीर्वादित करू. या वेळेमध्ये आपण सर्वांनी उठून उभा राहू प्रभूच्या सानिध्यामध्ये आणि आपण आपले डोळे बंद करू. थँक्यू लॉर्ड. थँक्यू लॉर्ड. सर्वांनी आपण आपले डोळे बंद करू प्रभूच्या सानिध्यामध्ये आणि आपण काही वेळ आपण शांत बसणार आहोत. ते येशूचं मरण आपण आठवू प्रिय. शेवटच्या क्षणामध्ये त्या कालवरीच्या क्रुसावरती त्यानं स्वतःचं अर्पण आपल्या सर्वांच्यासाठी केलं. त्यानं स्वतःचं मौल्यवान पवित्र निष्कलंक रक्त त्यानं सांडलं यासाठी की आपल्याला पाप क्षमा मिळावी, यासाठी की आपले सर्व अपराध आपले सर्व पाप आपल्या जीवनामधून निघून जावेत आणि आपण त्या सार्वकालिक जीवनामध्ये जावं प्रिया. म्हणून आपल्या सर्वांनी आपल्या मनामध्ये विचार करूया की खरोखरच त्या पवित्र मूल्यवान रक्ताची मला जाणीव आहे का?
खरोखरच ते येशूनं माझ्यासाठी त्याचं शरीर मोडलं, त्या होमवेदीवरती स्वतःला अर्पण केलं, त्याची खरोखरच मला जाणीव आहे का? त्याच्या रक्ताची, त्याच्या शरीराची किंमत माझ्या जीवनामध्ये आहे का? मला मरायचं होतं, माझ्या पापाबद्दल मला शिक्षा मिळणार होती, परंतु माझी शिक्षा माझ्या प्रभूनं स्वतःवरती घेतली आणि माझ्या ठिकाणी तो स्वतः मरण पावला. थँक यू लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. थँक यू जीसस. या वेळेमध्ये आपण एक गीत गाऊ आणि गीत गाऊन आपण परमेश्वराची स्तुती करू. परमेश्वराला धन्यवाद देऊ प्रियानो. त्याच्या रक्ताबद्दल आपण त्याची स्तुती करू. देवाला सांगू की देवा, तू माझ्यासाठी तुझं रक्त सांडलं, त्याबद्दल मी तुला धन्यवाद देतो परमेश्वरा. प्रभू देवा, माझ्यासाठी तू स्वतःचा अर्पण त्या होमवेदीवरती केलं, त्याबद्दल मी तुला धन्यवाद देतो. येशू, तुझी स्तुती करतो, प्रशंसा करतो परमेश्वरा. मेरी जिंदगी है तेरी, यीशु तू है शान मेरी. मेरी जिंदगी है तेरी, यीशु तू है शान मेरी. खुद का लहू देकर तूने मेरी जिंदगी है सवारी. सर्वजण म्हणून, खुद का लहू देकर तूने मेरी जिंदगी है सवारी. यीशुआ, 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 मेरे मन में समा जा. यीशुआ, मेरे मन में समा जा. मेरी जिंदगी है तेरी, यीशु तू है शान मेरी. मेरी जिंदगी है तेरी, यीशु तू है शान मेरी. खुद का लहू देकर तूने मेरी जिंदगी है सवारी. खुद का लहू देकर तूने मेरी जिंदगी है सवारी. मोठा येशुआ, 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 मेरे मन में समा जा. येशुआ, समा जा. येशुआ, 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 मेरे मन में समा जा. येशुआ, मेरे मन में समा जा. मेरा दिल बने तेरा सिंहासन, मेरी आत्मा तेरा आसन. मेरा दिल बने तेरा सिंहासन, मेरी आत्मा तेरा आसन. मेरे मन में तो विराजमान यीशु मेरे, तू है बड़ा महान. मेरे मन में तो विराजमान यीशु मेरे,
थँक यू लॉर्ड. हालेलुया हालेलुया. धन्यवाद देतो परमेश्वरा, ते स्तुती करतो प्रभुदेवा, तुझं नाव उत्साहितो कारण परमेश्वरा तू महान आणि अद्भुत असा परमेश्वर आहेस. प्रभुदेवा 2022 वर्ष अगोदर त्या होम वेदीवरती प्रभुदेवा, त्या पितळी वेदीवरती, त्या क्रूस खांबावरती प्रभुदेवा तू स्वतःचं अर्पण केलं. प्रभुदेवा तू स्वतः प्रभुदेवा तुझं पवित्र निष्कलंक रक्त माझ्यासाठी आणि परमेश्वरा या सर्व जगासाठी तू सांडलं. प्रभुदेवा तुझ्या प्रेमासाठी परमेश्वरा, तुझ्या महान अशा बलिदानासाठी आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रभुदेवा आम्हा प्रत्येकाला तुम्ही सहाय्याने मदत करा की तू वाचलेल्या प्रत्येक व्यक्तीवरती प्रभुदेवा तुमची कृपा दया असू द्या परमेश्वरा. प्रत्येकाच्या जीवनामध्ये परमेश्वरा तुझ्या रक्ताचं महत्व असावं यासाठी प्रत्येकाला तुम्ही सहाय्य करा. प्रभुदेवा तुझं बलिदान प्रभुदेवा आम्ही गांभीर्यानं घ्यावं परमेश्वरा, आणि सर्व वाईट गोष्टीपासून, सर्व प्रभुदेवा तुला न पडणाऱ्या गोष्टीपासून, सर्व अंधकाराच्या कर्मापासून प्रभुदेवा आम्ही लांब राहावं, आम्ही शुद्ध आणि पवित्र जीवन जगावं यासाठी प्रभू तू आम्हाला सहाय्याने मदत कर. प्रभुदेवा जर आमच्या जीवनामध्ये पाप असेल तर पवित्र आत्मा प्रत्येकाला तू सहाय्याने मदत कर परमेश्वरा, की प्रत्येकाने प्रभुदेवा खरा पश्चाताप करावा आणि पुन्हा परमेश्वरा आपलं जीवन तुला समर्पित करावं यासाठी तू प्रत्येकाला सहाय्याने मदत कर. प्रभुदेवा तू दाखवलेला पवित्र मार्गानुसार आम्ही जीवन जगण्यासाठी तू आम्हाला सहाय्य कर. धन्यवाद देतो प्रभुदेवा, तू आम्हाला पश्चाताप प्रभुदेवा आम्ही करून प्रभुदेवा तुझ्या रक्तानं प्रभुदेवा तू आम्हाला शुद्ध आणि पवित्र केलेला आहेस. प्रभुदेवा आम्हाला पुन्हा त्या पापामध्ये जायचं नाही, पुन्हा आम्हाला त्या अंधकाराच्या कर्माचे भागीदार व्हायचं नाही. प्रभुदेवा तू आमचे अपराध माफ केलेस, तू आमचे पाप क्षमा केलेस, त्याबद्दल मी तुला धन्यवाद देतो. प्रभुदेवा तुझ्या पवित्र मार्गावरती चालण्यासाठी तू आम्हाला शिकव. या जगामध्ये जीवन जगत असताना या जगातील सर्व वाईट गोष्टीपासून तू आमचा बचाव कर परमेश्वरा. धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, प्रशंसा करतो. येशू तुझं नाव उत्साहितो परमेश्वरा, कारण प्रभुदेवा तूच एक महान आणि अद्भुत असा परमेश्वर आहेस. धन्यवाद देतो, आम्हा प्रत्येकाच्या पापाची क्षमा केली परमेश्वरा, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रभुदेवा सर्व वाईट गोष्टीपासून तू आम्हाला राख आणि शेवटच्या क्षणापर्यंत प्रभुदेवा तू येण्याच्या प्रभुदेवा दिवसापर्यंत आम्ही स्वतःला प्रभुदेवा पवित्र ठेवावं आणि प्रभुदेवा आम्ही तुझ्या सोबत यावं जावं परमेश्वरा त्या सार्वकालिक जीवनामध्ये. यासाठी तू आम्हा प्रत्येकाला सहाय्य कर. धन्यवाद देतो, इथं जमा असलेल्या प्रत्येक व्यक्तीचा ताबा मी तुमच्या महानात देत आहे. प्रत्येक व्यक्तीला तुम्ही आशीर्वादित करा. प्रभुदेवा मी प्रार्थना करत आहे, जे लोक आलेले आहेत त्या सर्व लोकांना आम्ही तुमच्या महानात देत आहे. पवित्र आत्मा प्रभुदेवा त्यांनी प्रभुदेवा तुझ्या रक्ताचं महत्व प्रभुदेवा त्यांच्या जीवनामध्ये असावं. प्रभुदेवा प्रभुभोजनाचं महत्व प्रत्येकाच्या जीवनामध्ये असावं असं हो दे परमेश्वरा. कारण प्रभुदेवा आम्ही जेव्हा ते रक्त पितो, आम्ही जेव्हा ते शरीर प्रभुदेवा मोडलेलं आम्ही आठवतो, याचा अर्थ की तुझ्या बलिदानाची आम्हाला जाणीव आहे परमेश्वरा. प्रभू तू आम्हा प्रत्येकाला सहाय्य कर. प्रभुदेवा अशीच प्रभुदेवा तुझ्या रक्ताची किंमत प्रभुदेवा आम्ही आमच्या मनामध्ये ठेवावी, महत्व तुझ्या रक्ताला द्यावं परमेश्वरा. यासाठी तू आम्हा प्रत्येकाला सहाय्य कर. धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, प्रशंसा करतो. आम्हा प्रत्येकाला तू शुद्ध केलं, पवित्र केलं. आमच्या ठिकाणी तू स्वतः मरण पावला, आमच्यासाठी तू स्वतः रक्त सांडलं, त्या वेदीवरती स्वतःला अर्पण केलं. त्या सर्व गोष्टीबद्दल मी तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, प्रशंसा करतो. सर्व मान महिमा आदर गौरव आम्ही तुमच्या नावाला देऊ. प्रार्थना येशूच्या नावात करतो, आमेन आमेन. आपण प्रभूची प्रार्थना करू की आमच्या स्वर्गातील बाप्पा तुझे नाव पवित्र मानले जावं, तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरी. आमची रोजची भाकर आज आम्हाला असते, आणि जसे आमच्या ऋणास रोज सोडले आहे तसे आमच्या ऋण आम्हाला सोड, आणि आम्हाला स्पर्शता नकोस तर आम्हाला वाईटापासून सोडी. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे, आमेन. आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुंदर सहभागिता इथे उपस्थित असलेल्या प्रत्येक व्यक्तीसोबत आता आणि सदा सर्व काळ असो, आमेन आमेन. प्रेज द लॉर्ड. गॉड ब्लेस यू.